गोगावले शेट आमच्या इथं त्या तळवटाचे पैसे सुद्धा निघत नाहीत. 8,500 न 3,400 रुपये हेक्टर एकरी पडतात. काढायला 6,000 रुपये भाव आहे. हा शेतकरी टिंगल लावली काय? करू द्या इथं त्यांनी घोषणा 50,000 रुपये हेक्टरची. आपण जर पुन्हा ट्रॅक्टर आणायचं म्हणलं तर किती 1,000-2,000 रुपये जाते. आपण 8,500 रुपये मदत जाहीर केली. आपण जर ती मदत जर एकरात काढली तर 3,400 रुपये मदत होते. साहेब इथं काढायला आता 6,000 रुपये रेट पडलाय. काढणीचा रेट आहे. आपण जी एकरी 4,000 रुपये 3,400 रुपये देतात का ते आमच्या तळवाट्याला सुद्धा साहेब पुरत नाही. जे आम्ही सावली करतोय त्याला सांगतोय का त्याला सुद्धा पुरत नाही. तर साहेब इलेक्शनच्या आधी 13,600 रुपये दिलं तर 3 हेक्टरची मर्यादा होता. इलेक्शन संपलं की संपला का शेतकरी. दुसरी गोष्ट सांगतो, आतापर्यंत फुकट विमा होता. परत विमा तुम्ही शेतकऱ्यावर 2% बंधनकारक केला. ठीक आहे. आतापर्यंत इंटिमेशन होते, कापणी अहवाल होता, 4 ट्रिगर होतं. तुम्ही आता पीक कापणी अहवालावर हे आणलंय म्हणजे तुम्हाला विमा द्यायचा आहे का नाही शेतकऱ्याला सांगा. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा डोळे पुसायला आलेत का शेतकऱ्यांना हे करायला आले सांगा. मग मदत जर असं केलेलं आहे त्या सगळ्या आता वेगवेगळे पिकांची नुकसान झालेले आहे. तुमची द्राक्षाची झालेली आहे, कोणाची लिंबोणीची झालेली आहे, कोणाची डाळिंबाची झालेली आहे, पेरूची अनेक फळबागांची झालेली आहे, काही शेतकऱ्यांची झालेली आहे. म्हणजे सोयाबीन असेल, कापूस असेल, इतर काही झालेलं आहे. सगळ्याला मदत मिळावी हा एकच हेतू आहे आणि ती व्यवस्थित मिळावी, चांगली मिळावी.